नमस्कार बंधू आणि भगिनींनो, जय सनातन. बंधूंनो, आपण कधी मागील इतिहास उलगडून पाहिला तर आपल्या असे लक्षात येईल की भारत हा कधी काळी सोने की चिडिया म्हणून ओळखला जायचा किंवा भारतामधून सोन्याचा धूर निघायचा असे इतिहासामध्ये नमूद आहे. आणि आपण भरपूर वेळेस वेगवेगळ्या कथामधून इतिहासकारांच्या मतानुसार या गोष्टी ऐकल्या असतील की हिंदुस्तान सोने की चिडिया आहे, भारतामध्ये सोन्याचा धूर निघायचा वगैरे गोष्टी. आणि इसवी सन पूर्व काळामध्ये या गोष्टी सत्यही होत्या. जसे की महाराजा पोरस, चंद्रगुप्त मौर्य, महाराजा अशोक सम्राट, विक्रमादित्य तर चक्रवर्ती सम्राट होते. आणि त्या काळामध्ये भारत हा सार्वभौम असा देश होता. दुसरी गोष्ट, भारत हा सर्वगुण संपन्न असा देश आहे. मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच सांगाल की भारत कुठल्या कुठल्या गोष्टीने समृद्ध असा आहे. नैसर्गिकरित्या भारत हा जगातील एक आश्चर्य म्हणायला हरकत नाही असा हा देश आहे. तर बंधू आणि भगिनींनो, इतिहासाची काही पाने जी विरंगुळा झालेली आहेत, पसरलेली आहेत, ती आपल्याला एकत्र करायची आणि मागील काही इतिहासाचे अध्ययन करून आपल्याला आपला पूर्वीचा इतिहास समजून घ्यायचा आहे. तर महाराजा पोरस काळामध्ये सिकंदरसारखे परकीयांचे आक्रमण झाले. त्यानंतर मीर कासिम, नंतर मोहम्मद घोरी, गजनी, बख्तियार खिलजी असे अनेक आक्रमणे या भारताने सोसलेली आहेत. आणि एवढेच नाही तर या लोकांनी भारतीय संस्कृतीचा ऱ्हास करण्याचा प्रयत्न केला. ऱ्हास म्हणजे काय असतं की कुठल्याही संस्कृतीवर ज्यावेळेस आघात केला जातो त्यावेळेस त्या ठिकाणची संस्कृती लयास पावायला सुरुवात होते. जसे की आपले सोमनाथ मंदिर, सोरटी सोमनाथ मंदिर, जगन्नाथपुरीचे ओडिसामधले जगन्नाथपुरी मंदिर, द्वारका, मथुरा, काशी, दक्षिणेतील तिरुवनंतपुरम, पद्मनाभ स्वामी मंदिर, बालाजी मंदिर, या अशा अनेक मंदिरामध्ये हल्ले करण्यात आले. त्या ठिकाणच्या पंढरपूरचे पांडुरंगाचे मंदिर, तुळजापूरचे भवानी मंदिर, उत्तर प्रदेशमधील, उत्तर भारतातील अमरनाथ असतील, बद्रिकाश्रम असतील, केदारनाथ असतील, अशा अनेक ठिकाणी या परकीय लोकांनी आक्रमणे केली आणि त्या ठिकाणचे काही मूर्त्या खंडित करून नष्ट करून टाकल्या. ज्या काही आजच्या स्थितीमध्ये आपल्याला दिसत आहेत त्याचं पुनर्निर्माण करण्यात आलं. काही अहिल्यादेवी होळकर यांनी केलं, काही छत्रपती शिवाजीराजांनी केलं, काही जिजामातांनी केलं. म्हणजे ज्यांनी त्यांनी आपापल्या परीने हे पुनर्निर्माण केलेलं आहे. परंतु मुख्य मुद्दा हा आहे की आक्रमणे झाली का आणि त्यामागचा उद्देश काय. तर जीभ अशी असते, त्या जिभेला चव फार विचित्र प्रकारची असते. आणि भारतामध्ये जे अन्न पिकवलं जातं किंवा भारतामध्ये जे अन्न शिजवलं जातं त्याची चव जगाच्या पाठीवर सर्वत्र पसरलेली होती. या अन्नाचा दरवळ जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये गेला होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी असलेल्या मंदिरामध्ये अमाप संपत्ती, या संपत्तीसाठी
ही हिंदू संस्कृती आणि भारतीय सनातन संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न त्या काळातील लोकांनी केला. ज्यावेळेस महम्मद घोरी, गजनी, बख्तियार खिलजी असे लोक ज्यावेळेस आले भारतात, यांनी ज्यावेळेस लूट केली भारतामधल्या या मंदिरामधून जी संपत्ती विदेशामध्ये घेऊन गेले, त्यावेळेस यांना त्यांच्याकडील हत्ती, घोडे, उंट, त्याच्यानंतर खच्चर, गाढव असे प्राणीसुद्धा कमी पडले. एवढी संपत्ती यांनी भारतातून त्यांच्या देशामध्ये नेली. आणि नेऊनही शेवटी काय झालं माहिती आहे का? त्यांचा परिवार आजही कटोरा घेऊन भीक मागतोय. काय करतोय? भीक मागतोय. म्हणजे त्यांची अवस्था जैसे थेच. अरे तुमच्या तकदीरातच नव्हतं, तुम्ही किती जरी चोऱ्या केल्या तरी तुम्ही शेवटी भांगार वेचायलाच जाणार, त्याचा काही विषयच नाही ना. तसेच इंग्रज हे लाल माकडं आली, यांनी सुद्धा काय केलं? भारतातून अमाप संपत्ती लुटून नेली. सुरुवातीला कलकत्त्यामध्ये एक इंग्रज अधिकारी आला होता. त्यांनी कलकत्त्याच्या एका छोट्या बोळीतील बाजार लुटला होता. तो बाजार लुटल्यानंतर त्यांनी जी संपत्ती पाहिली त्या बाजारामधली, तर अक्षरशः ते इंग्रज अधिकाऱ्याचे डोळे दिपून गेले होते. आणि ज्यावेळेस त्यांनी ती संपत्ती इंग्लंडला पाठवली, त्यावेळेस त्यांनी तिथल्या ब्रिटिश राजवटीतील लोकांना सांगितलं की ही कलकत्ता नावाच्या एका शहरातील छोट्या बोळीतील बाजार आहे म्हणे, मोठा बाजार लुटलाच नाही म्हणे. ही संपत्ती म्हणे एका छोट्या बोळीमधल्या बाजाराची, ज्याला आपण मंडी म्हणतो, त्या मंडीमधला हा लूट आहे म्हणे. आणि पूर्ण कलकत्ता शहर जर लुटलं तर किती संपत्ती येईल. आणि खरोखर तिथल्या ब्रिटिश राजवटीतील लोकांचे सुद्धा डोळे दिपून गेले होते एवढी संपत्ती पाहून, किंवा भारतामध्ये एवढी संपत्ती आहे, एवढं सोनं आहे, चांदी आहे, तर भारत काय असं. आणि मग त्याचं आकर्षण ह्या ब्रिटिशांना झालं. आणि बंधू आणि भगिनींनो, माझं हेच म्हणणं आहे, मोदी सरकार असो, देवेंद्र फडणवीस सरकार असो, या सर्व राजकीय नेत्यांना आणि सरकारांना ही माझी कळकळीची विनंती आहे की भारतीय मंदिरामध्ये जो पैसा जमा झालेला आहे, जे सोनं नाणं जमा झालेलं आहे, ते परकीयांनी न नेता भविष्यात त्या सोन्या नाण्याचा, पैशाचा देश हितासाठी उपयोग करून ते सोनं आणि तो पैसा देशाच्या हितासाठी रस्ते बांधणे असतील, दवाखाने असतील, सरकारी प्रायव्हेट दवाखान्यांना आळा घालण्यात यावा. मोठमोठाले सरकारी दवाखाने अत्याधुनिक सुविधेने परिपूर्ण अशी करण्यात यावी, जेणेकरून सर्वात गरीबातील गरीब व्यक्ती त्या ठिकाणी उपचार घेऊ शकेल. आणि प्रत्येकाला ज्या आवश्यक सुविधा आहेत, म्हणजे रोटी, कपडा, मकान, ह्या मूलभूत गरजा पूर्ण सदर भारतीयांना देण्यात यावे. आणि तो विदेशामध्ये जाणारा इस्कॉन मार्फत अमेरिकेने भारतामध्ये अनेक इस्कॉनची मंदिरं निर्माण केलेली आहेत. या मंदिरामध्ये आपल्याच भारतातील दानशूर लोक जेवण देतात, भोजन सुरू केलेले आहे. आणि ही इस्कॉनचे लोक जमा झालेला पैसा अमेरिकेला पाठवत आहेत. हा पैसासुद्धा भारतातच राहिला पाहिजे, तो अमेरिकेत गेला नाही पाहिजे. त्या ट्रम्पने त्याचा तो ट्रिप नावाचा काय कर लावला, त्याला आळा घालण्यासाठी ही इस्कॉनचे मंदिरं भारताने आपल्या ताब्यात घ्यायला पाहिजे, इस्कॉनच्या ताब्यातून. आणि तो पैसा जनतेच्या भल्यासाठी, कल्याणासाठी उपयोगात आणावा, अशी माझी सर्व जनतेच्या वतीने कळकळीची विनंती आहे की जेणेकरून परत महम्मद गजनीसारखे, घोरीसारखे, बख्तियार खिलजीसारखे लोक या देशामध्ये, इंग्रजासारखे, पोर्तुगीज, डच यांनी परत अशा प्रकारची आक्रमणे करू नये,
जेणेकरून भारतातील संस्कृती, मंदिरे वगैरे नष्ट होऊ नयेत या दृष्टीने माझे हे विचार आहेत. जे बी सामाजिक प्रार्थना स्थळं असतील धार्मिक, त्या ठिकाणचा सर्व पैसा देशाच्या हितासाठी, लोककल्याणासाठी त्याचा वापर राजरोसपणे करण्यात यावा अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. जय सनातन, जय भारत.